एक कुत्रा जात आहे, कुत्रा पण आहे गाडीच्या बैलगाडीच्या खाली, कुत्रा पण पळत आहे, बैल काय करतात गाडी घेऊन जात आहे बैलगाडी. कुत्र्याला काय वाटतं मीच बैलगाडी चालवतोय, बैलगाडी कोण चालवतोय, कुत्र्याला काय वाटतं मी चालवतोय. तसं आपण काहीच करत नाही बरं का, सर्व काही करणारे कोण आहेत, भगवंत आहेत बरं का. इथून 500 वर्षापूर्वी भगवंतांनी, कृष्ण भगवंतांनी, चैतन्य महाप्रभूंनी एक भविष्यवाणी केली बरं का. काय भविष्यवाणी केली, लोकांना भविष्यवाणी ऐकायला बरं वाटतं. तर 500 वर्षापूर्वी भविष्यवाणी केली की पृथ्वी ते अचेत नगरादिग्राम सर्वत्र प्रचार वैलो मोरना. या पृथ्वीच्या पाठीवर असा एक दिवस येईल, प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक कॉलनीमध्ये, प्रत्येक गल्लीमध्ये, प्रत्येक देशामध्ये, प्रत्येक राज्यामध्ये, गावोगावी, गल्ली गल्ली काय होणार, लोक काय म्हणतील म्हणे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. भगवंतांनी भविष्यवाणी केली तर चिंता कोणाला असणार, भगवंताला असणार, आणि करून कोण घेणार, भगवंत. त्यामुळे फक्त माध्यम वापर, त्या कुत्र्याप्रमाणे करायचं काही नाही, पण वाटतं मी केलं म्हणून, असं काहीच नाही आपण करत. सर्व काही भगवंताच्या कृपेने, भगवंताच्या इच्छाने एवढं मोठे भक्त होतात. या ठिकाणी तुम्ही आलात, भले तुम्हाला आमंत्रण भेटलं, सर्व भेटलं, तुम्ही इच्छा पण केली, पण यांच्या कृपेशिवाय कोण येऊ शकतो का, नाही. ते सर्व कृपा भगवंताची. आणि म्हणतात की भगवंत कधी सुद्धा प्रकट होतात, त्यांना काय असं काय नाही गोकुळाष्टमीला यायला पाहिजे. आपण पाहतो की बाहेरचे काही राजकारणी लोक असतात, त्यांचा जन्मदिवस आठवड्याभर साजरा करतात, इकडे गावात त्या गावात किती करतात की साजरा मोठ्या लोकांचं. हे तर अनंत कोटी ब्रह्मांड नायक कृष्ण रोज जरी केलं वाढदिवस कमी आहे का. आणि बाहेरच्या जगामध्ये ज्या लोकांचा आपण वाढदिवस करतो, आणि आज तुम्ही पण इथं आला, तुम्ही पण कधी गेला असेल की नाही वाढदिवस, कोणाचा वाढदिवस साजरा करायला, पाहुणे रावले असे कोणाचे गेला असाल, पण त्या वाढदिवसामध्ये यात खूप अंतर आहे बरं का. तुम्ही आज या ठिकाणी आलात, या ठिकाणी भगवंत कृष्ण काय म्हणतात, जन्म कर्मच मे दिव्यम. जो माझा जन्म वाढदिवस साजरा करतो, जन्माबद्दल माहिती घेतो, तो मृत्यूनंतर वैकुंठाला जातो. समजलं का, काय फायदा चाललेला तुम्हाला, तितकं वेळ काढून आला तर तुम्ही, मग या ठिकाणी लांबून बघता आले, या गावचे त्या गावचे, इतकं लांबून तुम्ही आलात तर फायदा काय होणार तुम्हाला, मृत्यूनंतर वैकुंठ प्राप्त होणार. हरी बोल म्हणा. तर तुम्हाला भगवंत प्राप्त होणार आहे, त्यासाठी इतकं तुम्ही लांबून जरी आलात तरी फायदा होणार तुम्हाला. प्रत्येक माणूस काहीतरी फायदा बघतो की नाही, मला काय फायदा होणार नाही का. आता मी अर्धा एक तास बोलणार, तुम्हाला जे काही ऐकायचं आहे, कारण इतकं वेळ काढून आला तर काहीतरी फायदा व्हायला पाहिजे की नाही. आपल्याला फायदा बघतो माणूस, काहीतरी चांगला व्हायला पाहिजे. तर आपल्याला काय जे बोलेल नक्की ध्यानपूर्वक ऐका, जास्त काही नाही सांगणार, जे आपण असे ठावे इतरांना सांगावे, शहाणा करून सोडावे सगळं जण, म्हणजे वेगळं काही नाही सांगणार. आपले साधू संत काय सांगितलं तेवढं सांगितलं. आणि श्रवण, सगळ्यात पहिलं काय, ऐकणं. आपण जे भगवंताविषयी ऐकतो ना, कधी नुकसान होणार नाही, कुठे ना कुठे जाऊन तुम्हाला फायदा नक्की होणार आहे बरं का. तुम्ही या ठिकाणी बसला, एक शब्द जर तुम्हाला कानावर पडलं, तुम्हाला नक्कीच कुठे ना कुठे फायदा होणार. कसं काय फायदा होणार, एक कथा सांगेन तुम्हाला. कथा सांगितली की तुम्हाला झोप येणार नाही, कंटाळा येणार नाही. कधी प्रोजेक्ट सुरू झालं की लोकांना वाटतं कधी संपणार, आता संपणार की मग संपणार, असं व्हायला नाही पाहिजे. थोडं सांगू आपण, पण तुम्हाला नक्की काहीतरी फायदा व्हायला पाहिजे. कथे बोलतो नाही का, फायदा म्हणजे आयुष्यामध्ये काही चांगलं व्हायला पाहिजे. कथा अशी आहे की आपल्या विषयी बरं का, की श्रवण कथा ऐकलेला काय फायदा होतो. एका गावामध्ये एका गावामध्ये एक परिवार होता. त्या परिवारामध्ये अशी परंपरा काय, त्यांचं काम काय, चोरी करणं. वडील चोर होते, आजोबा चोर होते, पणजोबा चोर होते, मुलगा पण चोर. आणि वडिलांनी सांगितलं पोऱ्याला, हे बाळा तुला चांगलं चोर व्हायचं असेल, चांगलं मोठं चोर, मोठं डाकू जर व्हायचं असेल तर प्रवचन ऐकू नको. काय ऐकू नको, प्रवचन. आता ती मुलांनी विचारलं का बरं प्रवचन ऐकायचं नाही, मला सुद्धा माहिती नाही म्हणे, माझ्या वडिलांनी सांगितलं म्हणे.
तुझ्या वडिलांना कोण सांगितलं? आजोबाने सांगितलं. कावर प्रवचन ऐकायचं माहिती नाही, पण ऐकत जाऊ नको म्हणून. चालेल म्हणला. तो कधी सुद्धा प्रवचन ऐकत नव्हता. कुठं प्रवचन चालू असेल तर बसत नव्हता तो. म्हणजे काय झालं, तो चोरी करण्यासाठी मोठा एक श्रीमंत राजाच्या राजवाड्यात गेला चोरी करायला. खूप काही सोनं चोरलं त्याने. चोरून येताना काय झालं की शिपाई लोकांनी पाहिलं. चोर चोर पकडा 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 सगळं टाकून दिला आणि वरून उडी मारला तो आणि पळत निघाला. तो पळतोय काय होतोय, मागे शिपाई पडले. पकडा 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 त्याला. पण अंधार होता ना, काही दिसत नव्हतं. पण पळतोय निघाला आणि गावात पोहोचला. असा जसं तुम्ही बसला. पूर्वीच्या काळामध्ये गावामध्ये प्रवचन रात्री 10, 11, 12 वाजून चालायचं माहिती आहे. गावातील लोकांना माहिती आहे. उशिरापर्यंत लोक प्रवचन करायचे. रात्री 12 वाजले होते. गावात कथा चालू होती कथा. तो चोर पळत पळत आला आणि काय झालं, ते मागे बसला. इथं नाही तिकडं कथेमध्ये. आणि बसल्यावर काय झालं, आणि आता शिपाई आले. ते बघू लागले कुठे गेला, कुठे इथंच कुठे असेल. आता त्याला वाटलं की शिपाई लोक मला पकडू नये म्हणून त्याने एकदम असं ते हानपूर कथा ऐकू लागलं. कथा ऐकताना कथा सांगणाऱ्या व्यक्ती काय सांगितलं, जे स्वर्गात देवता खाली येतात तर देवतांचे पाय जमिनीला स्पर्श होत नाही. देवतांचे पाय जमिनीला स्पर्श होत नाही हे शब्द कानावर पडले होते. आणि ते लक्षात आलं. म्हणजे वडिलांनी सांगितलं काय काय सांगितलं, प्रवचन ऐकायचं नाही. कान बंद केला त्याने. कान बंद केलं. शिपाईने पाहिलं, अरे आज चोर असेल का. कान बंद केला म्हणजे तो नक्कीच चोर असेल. त्याला पकडलं. कारण अंधारामध्ये काही दिसत नव्हता. नेमकं कलर कपडे काय, फक्त पळत होता एवढं दिसलं त्यांना. त्याला पकडलं, नेलं. सगळे राजासमोर आणले. राजा काल चोरी करताना पकडलं. राजा म्हणलं पुरावा आहे का, 100% हा चोर आहे का. नाही, 50% अंदाज. का बरं, रात्री काही चेहरा दिसला नाही आम्हाला. हा पळत गेला आणि प्रवचन बसला. आणि ते बसला तर बसला, कान बंद केला. त्यामुळे मला असं डाऊट आहे की हा चोर असेल. राजाला वाटलं की जर मी याला शिक्षा दिली, जर चोर नसेल मला अपराध लागेल ना. त्यामुळे राजाने काय केलं, चालेल याला 1 दिवस काय करा, जेलमध्ये ठेवा. उद्या काय करू, निर्णय घेऊ. त्याला जेलमध्ये ठेवलं. राजा हुशार होता. राजाने काय केलं, गावामध्ये एक सुंदर एक स्त्री होती, एक माता. त्या स्त्रीला बोलले की तू काय कर, सुंदर दुर्गा देवी रूप धारण करायचं. दुर्गा देवी, मोठं केस, मोठे डोळं, किंवा डुप्लिकेट हात लावायचे. पुढे देवीसारखं दिसायला पाहिजे. रात्री जेलमध्ये जायचं. कारण चोर होता ना, चोर लोक देवीची पूजा करतात. देवीला का करतात, तू रात्री जायचं बरं का 12 वाजता. तो जेलमध्ये झोपलेला असेल, त्रिशूळ ठेवायचं आणि त्याला विचारायचं, खरं सांग चोरी केलंस की नाही. मला सर्व माहित आहे तरी पण सांग. ड्रामा करायचं बरं का. चालेल म्हणले. ते छानपैकी देवीचं रूप धारण केले. मग तसं ती एंट्री प्रवेश केली जेलमध्ये. शंख वाजला, लाईट लागले सगळं एकदम, आणि एकदम आवाज आला नाही का. आणि तो डोळे उघडून पाहिला, देवी समोर आहे. एकदम सुंदर असा त्रिशूळ ठेवले समोर छातीवर. खरं सांग चोरी केल्यास की नाही. तो मी देवी आहे म्हणे. मला सर्व माहित आहे पण सांगतो. तो मागे सरकला आणि बोलणार होता. देवीचा भक्त होता ना, नाही देवी मीच चोरी करायला आलो होतो सांगणार होता. पण देवीला तो एकदम कानावर वगैरे खाली पाहत होता. आणि तिने पाहिलं की देवी कुठे उभा राहिली, कुठं, जमिनीवर. आणि तिने रात्री प्रवचन काय ऐकलं, देवता लोक जमिनीवर पाय ठेवत आणि ही बाई कुठे उभा राहिली, जमिनीवर. तो काय म्हणतोय, देवी तुला शपथ घेऊन सांगतो म्हणे मी चोरी नाही केली म्हणे. आणि काय झालं, सगळे लाईट बंद झाले, ते निघून गेले. राजाला म्हणजे राजा तू चोर नाही, चांगला माणूस आहे बरं का, खरं सोडून द्या. राजा म्हणतो बरं झालं बाबा, नाहीतर मी खूप मोठं पाप लागलं असतं बघा. तर चोराला सोडून गेलो, चोराला सोडून गेलो. सर तो बाहेर आला आणि काय विचार केला, अरे मी 2 शब्द ऐकल्यामुळे आज प्राण वाचला. तर आजपासून मी चोरी न करता काय करेन, प्रवचन ऐकणार. हरी बोल म्हणा, बळत नाही प्रेमाने म्हणा. तर समजलं का, प्रवचन का बरं ऐकायला पाहिजे. 2 शब्द ऐकलं तरी पुढे जीवनामध्ये फायदा होणार. अजून सांगू का कथा, सगळे मोठी कथा बरं का. अजून एक सांगतो. एक गावामध्ये एक शेतकरी होता. बिचारा दिवसभर काम करायचा आणि रात्री गावात प्रवचन ऐकायला जायचा. रात्री 10ला सुरू व्हायचं प्रवचन, पण दिवसभर काम केल्यामुळे थकून जायचं
आणि प्रवचन आलं की बसायचं, बसलं की झोपायचं. आता मी प्रवचन देतोय, कोणी समोर बसून झोपलं की कसं वाटणार मला, कंटाळा येणार की नाही. तो बरोबर कथा सांगणाऱ्या माणसासमोर बसायचा आणि झोपायचा. एक शब्द ऐकत नव्हता, पण 2-3 शब्द त्यांनी पाठ केला होता. काय ऐकायचा, हा आलास का, तो जसा आला की कथा करा पडत, आलास का, हो आलो मला. बसायचा, हा बसलास का, हो बसला मला. झोपायचा तो. मग शेवटी कथा संपली की उठायचा आणि कथा करा म्हणून चाललास का, हो चाललो. आलास का, पुढे काय, बसलास का, आणि 3 शब्द त्याला तेवढंच ऐकलं प्रवचन मध्ये, काय ऐकलं नाही बरं का, दुसरं काय, झोपायचं लगेच. खूप दिवस निघून गेले. थोडं श्रीमंत होता. रात्री काय झालं, गाढ झोपेत होता तो, घरी कोणच नव्हते. गाढ झोपेमध्ये अचानक घरी चोर आले. चोरांनी प्रवेश केला घरामध्ये. मग ते गाढ झोपेमध्ये त्याला शब्द आठवू लागले. जोरात झोपेमध्ये होता बरं का, झोपेत ओरडला, आलास का. चोराला काय वाटलं, यांनी पाहिलं मला पाहायला गेलं, आलेला म्हणून गपचूप पाडूस लपून बसायला गेला तो. मग काय म्हणला, बसलास का. आता म्हणला तो तर झोपलेला माणूस नाहीये, आपण निघायलाच पाहिजे. आता निघाला, काय म्हणलं, चाललास का, हो चाललो म्हणे मी. समजलं का, झोपेत जरी ऐकलं तर प्रवचन फायदा होणार. त्यामुळे प्रवचन ऐकायला कंटाळा करायचं नाही. 2 शब्द का होईना ऐकायचं. आमच्याकडे बरेच ठिकाणी कीर्तन करायला मुलं बसतात आणि प्रवचन सुरू झाले की पळतात. लोकांना प्रवचन नको वाटतं, पण भक्तीची पहिली पायरी काय, श्रवण करणं. श्रवण केल्याशिवाय काय कळणार का, देवाला डोळे पाहू शकत नाही जोपर्यंत कानाने ऐकणार नाही. त्यामुळे जेवढं प्रवचन ऐकू तेवढं प्रगती होणार. नुसतं आपण काय होणार, जर आपण ऐकलंच नाही कसं कळणार तुम्ही भक्ती कशी करायची. त्यामुळे योग्य व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली नेहमी आपण ऐकायला पाहिजे, नाही का. तर तुम्ही पाहताय की चैतन्य महाप्रभूंची भविष्यवाणी केली बरं का, या पृथ्वीच्या पाठीवर असा एक दिवस येईल की प्रत्येक गावामध्ये लोक जप करतील. फक्त मालगावमध्ये नव्हे बरं का, किंवा आसपासच्या गावामध्ये नव्हे, पूर्ण जगामध्ये, जगाच्या पाठीवर प्रत्येक देशामध्ये लोक जप करत आहेत. अमेरिका, जपान असे काही देश आहेत, त्या देशाचं नाव पण माहित नसेल, त्या ठिकाणी लोक जप करत आहेत. असे काही देश आहेत त्या लोकांनी कधी भारत शब्द ऐकलं नसेल, कृष्ण पण माहिती नाही, ते लोक असे गंध लावत आहेत सुंदर. आणि पुरुष म्हणजे शिका लावतायत, स्त्रिया माता लोक साडी घालतायत, पुरुष धोती घालतायत, तर छान भक्ती करतायत की त्या ठिकाणी खूप बंधन आहेत, तरी त्या ठिकाणी लपून छुपून भक्ती करतायत. समजलं का, आपलं इतकं स्वातंत्र्य आहे भक्ती करायला, तरी सुद्धा मला वाटतं की नाही मला होणार नाही, कसं होणार, लोक काय म्हणतील, हे काय म्हणतील. नाही, तुकाराम महाराज काय म्हणले, भक्ती करताना कधी लाजायचं, कोणी निंदा कोणी वंदा, हेच आमचा धंदा. काय, हरिगोविंदा, देवाचं नाव घ्यायला लाजायचं का पण नाही. बिंदास, कृष्ण भक्त बिंदास, मायादास सदा उदास. लोक काय म्हणतील असं विचार करायचं, लोकांसाठी जगायचं नाही. आपल्याला काय जीवन लक्ष काय हे माहिती पाहिजे. लोक काय म्हणतील म्हणलं की शाळेत आमचं लहानपण एक धडा होता. एक म्हणजे वडील आणि मुलगा गाढव विकायला चालले होते आणि वडील गाढवावर बसले, मुलगा गाढवाला हातात पकडून घेऊन चालले होते. पलीकडच्या गावात गेले, लोक ओरडू लागले, अरे म्हातारा तरुण आहे तो, लहान पोराला चालायला लावतोय आणि तो गाढवावर बसला, तो खाली होतं, मुलाला बसव. मुलगा बसला. पुढे गेले, पुढच्या गावात लोक म्हणले, अरे तो काय कळतं की नाही, पोरा एवढं तरुण आहे आणि वडिलांना चालायला लावतो का म्हणे. दोघं बसले. पुढच्या गावात गेले, लोक ओरडू लागले, गाढवाला मारायचं का म्हणे. दोघं गाढवावर बसले, तुम्ही गाढवाला, ते खाली उतरले, मोबाईल घेऊन चालले. लोक म्हणलं काय तर कोणतर बसा की. शेवटी काय केलं, दोन्ही गाढवाच्या पायाला बांधलं दोरी, मोठं बांबू टाकलं आतमध्ये, उचललं त्याने आणि गाढवाला घेऊन चालले. नदीवरून पुलावर चालले आणि गाढव खाली पाणी पाहिलं, घाबरलं, हातपाय मारू लागलं, पाण्यात पडलं ते आणि वाहून गेला. म्हणजे लोकांचं ऐकायचं नाही. लोक काय पण म्हणतील, पण भक्त काय म्हणतात, भगवंत काय म्हणतात, गीता भागवत काय म्हणते ऐकायला पाहिजे. लोकांचं जसं तुम्ही या ठिकाणी आला, नक्कीच तुम्हाला 10 लोक नाव ठेवणार. हा, तुमचं वय आहे का भक्ती करायची किंवा हे ते. विशेष करून तरुण मुलांना असेल किंवा तरुण स्त्रिया असतील, पुरुष मंडळी असतील,
घरी गेले की नाव ठेवणार खूप असतात. हा भक्तीला करू लागला, असं करू लागला, तसं करू, काय काय बोलतात लोक. पण ते ऐकून दुखी व्हायचं हे परीक्षा असते आपल्याला. लोक काय जरी म्हणलं तरी, संकट समस्या जरी आली तरी आपण पक्क कधी होणार, जेव्हा प्रवचन ऐकणार. प्रवचन नाही ऐकलं, नुसतं येत आहे आपण, लोक काय बोलले की आपण घाबरणार. त्यामुळे बघा ही संस्था, सर मगाशी डॉक्टर म्हणलेत ना की संस्था म्हणजे इतकं सुंदर आहे. विश्वभरामध्ये आमचे प्रभुपाद स्वामी महाराज पूर्ण जगभर हे केले. एक जवळपास प्रभुपाद 12 वर्षामध्ये 14 वेळा पृथ्वी भ्रमण केलं आणि 160 मंदिर बनवले आणि 10,000 शिष्य बनवले. विचार करा, आजकाल आपल्या घरातल्या लोकांना भक्त म्हणून किती अवघड आहे. तुम्ही मुलांना भक्त म्हणू शकत नाही, पण अमेरिका ज्या ठिकाणी लोकांना काहीच कळत नाही, कृष्ण काय माहिती नाही, ते लोक आज संन्यासी झाले, म्हणून भक्त झाले आणि ते लोक अनेक लोकांना प्रचार करू लागले. तर पाहू शकतो की साधारण भक्ती नाहीये, भक्ती करण्यासाठी खूप भाग्य लागतं बरं का. तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात की बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल यावं. या ठिकाणी तुम्ही बसलात ना, हे तुझी पुण्य आहे बरं का. गीतामध्ये भगवंत म्हणतात की कोण प्रवचन ऐकू शकतो, कोण जप करू शकतो, येशाम त्वंतगतम पापम जनाना पुण्यकर्मणाम ते द्वंद्वमोह निर्मुक्तम भजन्ते माम दृढवता. पक्क भक्त कोण होऊ शकतो, त्याचे अनेक जन्माचे पाप नष्ट झालेले आहेत. काही पुण्य केल्याशिवाय कोणी भक्त होऊ शकत नाही. आपलं विचार केलं, आपण काही पुण्यच नाही केलं. काय पुण्य केलं का आपण? लय पुण्य करायला लागतं भक्ती करायला, सर्व पाप नष्ट करावं लागतं. काय पाप पण नष्ट नाही केलं, काय पुण्य पण नाही केलं. आमचे प्रभुपाद महाराजांनी कोणीतरी विचारलं, प्रभुपाद आम्ही काय पुण्य केलं म्हणून भक्त झालो? प्रभुपाद म्हणे तुझं काही पुण्य नाही म्हणे, शोधून पण सापडणार नाही, फक्त माझी कृपा तुमच्यावर झाली. या ठिकाणी तुम्ही बसलात ना, ही कृपा कोणाची आहे? शील प्रभुपाद. त्यांची कृपा झाल्याशिवाय कोणी येऊ शकत नाही. आपली काही मोठी योग्यता नाही बरं का, मोठी लायकी नाही आपली भक्ती करण्याची, पण साधू संतांच्या कृपेने आपल्याला या ठिकाणी आलो. या ठिकाणी प्रभुपादांची कृपा आहे, या ठिकाणी वैष्णव लोक आहेत, डॉक्टर साहेब आहेत, अनेक लोक येतात, तुम्हाला सांगतात. बघा विचार करा, या ठिकाणी इतकं तयारी केली. सकाळ मी 2 दिवसापासून पाहते की सगळे तरुण मुलं, माताई लोक सकाळपासून कोणी कटिंग करतो भाजी, कोणी चपाती बनवतो, कोणी इतकं सेवा करतायत. कोणाला पगार मिळते का? पगार कोणाला आहे का? नाही का. सेवेमध्ये जे आनंद आहे ना, ते कशामध्ये नाही बरं का. तुम्ही म्हणता का सेवेमध्ये जे आनंद आहे ना, कशामध्ये नाही बरं का. कारण का भगवंताचे नाव आहे काय? ऋषिकेश. काय नाव आहे? ऋषिकेश. म्हणजे काय होतो? उमेश, रमेश नाही का नाव असतात की नाही लोकांचं. रमेश म्हणजे काय? रमा अधिक ईश, रमाचे पती. उमा अधिक ईश, उमेश, उमाचे पती. असं ऋषिकेश. ऋषी म्हणजे काय? आपली इंद्रिय, डोळे, कान, नाक, जे इंद्रिय आहेत आपले, याला संस्कृत शब्दामध्ये काय म्हणतात? ऋषी. आणि केश म्हणजे मालक. मराठीत काय होतं? ऋषिकेचा अर्थ काय होतो? इंद्रियांचे मालक. आपल्या इंद्रियांचे मालक म्हणजे ऋषी. कळालं का तुम्हाला? कधी कोणी विचारलं ऋषिकेश म्हणजे काय? आपल्या इंद्रियांचे मालक. कोणाच्या? तुमच्या आणि माझ्या. आपल्या इंद्रियाचे मालक कोण आहेत? आणि ऋषिकेश म्हणजे कोण आहे? कृष्ण. लक्षात राहू द्या. तुम्ही म्हणा की प्रभूचे शरीर तर माझं आहे आणि मालक एकच काय? मी जन्म घेतलो, एवढं खाल्लं पिलं, एवढं ताकद आलं, एवढं व्यायाम केलं, एवढं काम केलं, आणि मालक कोण म्हणे? कृष्ण. खरं पाहायला गेले तर श्री श्री राधा कृष्ण भगवान की. भगवंत आंघोळ करून कपडे घालून सुंदर आले बरं का. ज्या ज्या माताजींनी भोग घेऊन आले त्यांनी भोग खाणार होता, आणि त्यांना माहिती आहे कोण काय बनवलं बरं का. कोण तिखट किती टाकलं, मीठ किती टाकलं, सगळं त्यांना माहिती आहे. नाव आडनाव सगळं माहिती आहे त्यांना. आणि या ठिकाणी राधा आणि कृष्ण आहेत ना. भगवंत कादाना श्रीमती राधाराणी आहे ना, राधा ही खूप एक्सपर्ट कुक आहे बरं का. हिच्यासारखं स्वयंपाक कोणी करू शकत नाही. ही एखादी भाजी बनवली, ती भाजी परत बनवणारच नाही. इतकं त्याला कळतं, इतकं स्वयंपाकात ज्ञान आहे राधाराणीला. म्हणून राधाराणी खूप एक्सपर्ट कुक आहे ती. समजलं का. मग ज्या ज्या लोकांनी कुकिंग केलं, आज ज्या ज्या चप्पल कोण आणले की काही लोकांनी आणलं असेल, जे कोणी आणले असेल, आता भगवंत खाता खाता राधाराणी विचारणार, हे राधे
हा हे उत्सव खूप छान झालं. कोण आणले? कदम माताजी आणले, कोणी कुठल्या माताजी आणले. कृष्णाला सगळं माहित आहे. मग कृष्ण म्हणतात की इतकं छान आवडलं मला आजचं जे तुम्ही काही आणलं ते असेल, कोणी करंजी आणलं असेल, कोणी जिलेबी काही आणलं असेल, मला खूप आवडलं. मग कृष्ण काय म्हणतात, काय करू मला, ज्यांनी मला भोग आणलं त्यासाठी मी काय करू? राधाने आशीर्वाद द्या. बासुरीमध्ये काय करू? भगवंत आशीर्वाद देतात आणि ती कृपा तुम्हाला मिळणार. तर मी काय म्हणत होतो की ऋषिकेश म्हणजे काय? आपल्या इंद्रियाचे हो मालक. इंद्रियाचे मालक कोण आहेत? आपले भगवंत कृष्ण आहेत. बरोबर. आता तुम्ही म्हणणार कसं काय सिद्ध करून दाखवा? आपले इंद्रियाचे मालक कृष्ण आहेत, सिद्ध करून दाखवा. बघा मी लगेच करतो बरं का सिद्ध. जर तुम्ही म्हणाल मी शरीराचा मालक आहे, तुम्ही असं म्हणाल मी शरीराचा मालक आहे. समजा पोट दुखतं, तुमचं पोट दुखत आहे आणि जर तुम्ही मालक असाल, पोटाला काय म्हणायचं? हे पोटा मी मालक आहे बरं का तुझं, तू दुखू नको. ऐकते का? ऐकते का? नाही. बरोबर ना? डोक्याला दुखतो, हे डोक्या दुखू नको, मी मालक आहे. ऐकतो का? जो ऐकत नाही मालक होऊ शकतो का? नाही ना, बळच नाही. खरं ना? तर जे आपलं ऐकत आहे मालक कसं होणार? मग तुम्ही म्हणणार नाही नाही मी शरीराचा मालक आहे. बघा मी आता म्हणणार हात वर कर, हात खाली कर. मालक झालं की नाही? तुम्ही मालक आहे. कसं काय मालक आहे? समजा कोणी भाड्याच्या घरात राहतात, भाड्याच्या घरात कोणी राहत असेल तो भाड्याच्या घरचा मालक नाही पण आहे, थोडंफार आहे. कसं आहे? कोणी बाहेरचे पाहुणे घरी येऊ शकतात, बसू शकतात, राहू शकतात, नाही का? तुम्ही राहू शकता, पण तुम्हाला अधिकार नाही घर तोडायचं, आहे का? भाड्याच्या घरामध्ये थोडंफार अधिकार आहे. असं या घरा आज सुद्धा शरीर आहे बरं का, भाडोत्री शरीर आहे. कोण दिलं शरीर तुम्हाला? कृष्णाने. कोण दिलं? कृष्णाने. भाड्याच्या घरात गेल्यावर जर भाडा नाही दिलं, भाड्याच्या घरात गेलं भाडा नाही दिलं तर काय करतील? काय करतील? बाहेर काढतील की नाही तुम्हाला? भांडी पुढे तुम्ही बाहेर टाकून देतील, नाही का? आपल्या शरीराचे मालक कृष्ण आहे आणि तुम्हाला भाड्याने दिलेलं घर आणि तुम्ही घरात राहत आहे आणि सेवा जर नाही केली, भाडा नाही दिली तर कृष्ण काय करतील मग? हा किती वर्ष झाले? 50 वर्ष झाले घरात राहतोय, भाडा नाही दिला ना तो. आता बघ तिला मी काय झालं? पॅरालिस झालं. पॅरालिस कळते ना? अर्धांगवायू झालेल्या व्यक्तीला म्हणायचं आतवर कर, आतवर कर. असं करणार का तो? आहे का मालक? महेश मालक होतो की नाही तो? आतवर करू शकतो. आता अर्धांगवायू झाले आतवर करू शकत नाही तो व्यक्ती. म्हणजे आपण मालक नाहीये, पण आपलं शरीर दिलं भगवंताने. का बरं दिलेलं आहे? ऋषिकेश सेवन भक्ती रुच्यते. भक्ती म्हणजे काय? आपल्या इंद्रियांनी त्याची सेवा करायची. आपल्या इंद्रियांनी काय करायचं आहे? आता बघा तुम्ही ठिकाणी बसला, 500 लोक बसले असेल, सर्व सेवा करतात. काय सेवा करतात? कानाने ऐकत आहेत बरं का. कानाने तुकाराम म्हणले काय? पापाची वासना नको जाऊ डोळा तावून आंधळा. बरं, या डोळ्याने जर या कृष्णाला पाहत नसेल, डोळे काय कामाचे आहेत का? असे म्हणले मोर पंखावर डोळा आहे, मोरपीस आहे ना, मोरपीस त्यावरून डोळा असतो. ते डोळा काही कामाचं आहे का? नाही. भागवत दिले की जर या डोळ्याने कृष्णाला पाहत नसाल, डोळे मोर पंखाप्रमाणे आहे. या कानाने जर कथा ऐकलं नसेल तर सापाच्या बिळाप्रमाणे, काय कामाचं नाही. त्याप्रमाणे आता तुम्ही काय करते? कानाने ऐकता, हे पण सेवा आहे. ज्या उद्देशाने देवाने कान दिलं ते कानच काय होतं? पूर्णत्व होत आहे कथा ऐकून. त्या डोळ्याने पाहत आहे, मुखाने नाव घेत आहे. आता आणि सेवा केली माताजी लोकांनी, प्रभूजी लोकांनी किती सेवा केली बरं का. एका व्यक्तीचं काम नाही बरं का. आपण किती सेवा केली या ठिकाणी. सर्व लोकांची सेवा देवाने पाहिली बरं का. कोण कोण सेवा केली लिहून ठेवली देवाने. आज याने दुपारी 2 वाजता आले, 1 वाजता आले, 4 वाजता आले, 5 वाजता आले, किती वेळ सेवा केली, किती सेवा, सगळं लिहून ठेवून देवाने. आणि भगवंत काय करतात? ते बघतात. अरे माझी इतकी सेवा त्यांनी केली की विसरणार. ज्याप्रमाणे सेतू, राम भगवत सेतू बनवताना
खारुताई यायची की नाही? खारुताई काय करायची, थोडं माती टाकून द्यायची, अंगावरची माती, आणि हनुमान म्हणे साईडला हो. तेव्हा राम काय म्हणले, हनुमान तुझे काय सेवा करतोय ना, ही पण सेवा करतो. ही खारुताई क्षमतेप्रमाणे सेवा करत आहे आणि मी खूप प्रसन्न आहे. भगवंताने ते खारुताईच्या अंगावर हात फिरवलं, आज पण 3 बोट थोडी सेवा केली. काय केली, वाळू घेऊन आली, टाकून दिली. तर मग विसरले का तुम्ही कुठल्या तारखेला कुठल्या दिवशी काय सेवा केला भगवंताची, नोंद तिकडे आहे. लोक विसरतील पण बहुतेक विसरणार. एक असतो कृतज्ञ, दुसरा असतो कृतज्ञ, कृतज्ञ आणि कृतज्ञ. कृतज्ञ म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीवर उपकार केलं त्याला जाणीव नाही, काहीतरी मदत केलं जाणीव नाही. कृतज्ञ म्हणजे काय, उपकार केलं जाणीव ठेवणं. समजतंय का की भगवंत अशी व्यक्ती आहेत ना, तुम्ही सेवा केली कधी विसरत नाही. पण तुम्ही बघा आपल्या घरी पाहुणे रावळे किती सेवा केली आतापर्यंत, आपली मुलं बाळ इतकं सेवा केली. तुम्ही कधी ऐकलं का काय केलं माझ्यासाठी? पुढचे मुलंच म्हणतात किती लहान मुलं सांभाळ किती अवघड आहे, आईला माहिती किती सांभाळ अवघड आहे. 1 मिनिट सोडून राहू शकत नाही मुलांना. इतकं मुलांना लहान मोठं केलं, सगळं केलं, शिक्षण केलं, सगळं केलं, आणि तुम्हाला म्हणले मुलं काय केलं माझ्यासाठी, कसं वाटणार? चांगलं वाटणार का? नाही. इतकं करून सुद्धा जर त्याला जाणीव नसेल, समाधान वाटणार का? वाटणार का? नाही. पण थोडी जर सेवा केली आहे ना, तुम्हाला आनंद भेटतो, ते कधी विसरणार नाही. आज ज्या ज्या माताजी लोकांनी भोग बनवून आणलं की भगवंत इतके प्रसन्न होतात की त्यांच्या पिढ्या कोणी उपाशी राहणार नाही. भगवंतांनी मला खाऊ दिलं ना, त्याला काय उपाशी ठेवणार? त्यामुळे लय अवघड नाही बरं भक्ती करायचं. काही लोकांना भीती वाटतं, अहो हरे कृष्ण खूप अवघड आहे, एक सोडावं लागतं, ते सोडावं लागतं. काही सोडायचं नाही, म्हणजे जोडायचं आपल्याला. सोडायचं काही नाही, जोडायचं आपल्याला. समजलं का? काही गोष्टी असतात ना, आपलं ज्ञान नसतं बरं का, आपली माहिती नसल्यामुळे आपण भक्ती करतोय, पण चुकीचं केल्यामुळे ना किती पण करा प्रगती होत नाही. काही लोक समजा एकादशी लहानपणापासून एकादशी करतात, इतकं करून सुद्धा भगवंताला आसक्ती वाढत नाही. तर तुम्ही भक्ती करत आहे, नामस्मरण करत आहे, तुम्ही प्रगती करत आहे की कसं बघायचं? तुमची आसक्ती वाढवायला पाहिजे. देवाप्रती आसक्ती, भौतिक विरक्ती, आध्यात्मिक आसक्ती म्हणतात. देवाप्रती आसक्ती वाढायला पाहिजे आणि भौतिक विरक्ती व्हायला पाहिजे. हे प्रगतीचे लक्षण आहे. समजा एखादी माता असेल, तिला काही माहिती नाही, एकादशी करते, दर एकादशी करते, गेल्या 50 वर्षापासून एकादशी ती करत आहे, पण ती जीवनात काही प्रगती होईना. का प्रगती होईना? ती कधी विचारच नाही केली. का बरं? कुठे चुकतोय का आपण? तिला माहिती नाही ना, कधी कोणाला विचारलं पण नाही. उदाहरण काय, ती एकादशी करते पण एकादशी दिवशी ती चहा पिते. एकादशी करते पण एकादशी ती चहा पिते. चहा पत्ती चालत नाही. इतकी एकादशी केलं सगळं वाया गेलं. समजतं का तुम्हाला? थोडं पुण्य मिळेल बरं का, पण बिचारायला माहिती नसल्यामुळे इतका आयुष्यभर एकादशी केली पण चहा पिऊन केली. चहा पत्ती चालत नाही, पण तिला फळ खूप कमी मिळणार. 100 पैकी फक्त 5% मिळणार. बिचारे कोण सांगितलं नाही ना. जसं तुम्हाला माहीत होणार ना, तेव्हा तुम्हाला प्रगती होणार की नाही. एक मातीचा मोठा गागर आहे, पाणी टाकतोय, खाली छिद्र पडलं, भरणार का? किती पाणी भरा? असं आपण जर माहिती नसताना भक्ती करतोय पण प्रगती होणार का? श्रुती स्मृती पुराणादी पंचरात्री विधी विना एकांतिकीर हरिभक्ती उत्पाद्य कल्पते. तुम्हाला काही माहिती नाही, भक्ती करायचं मनात आलं सगळं तुम्ही करताय. सोमवार केलं, मंगळवार केलं, मसोबा खंडोबा वगैरे सगळं करतोय, सर्व करून सुद्धा प्रगती होत नसेल, ते फक्त उत्पाद म्हणजे गोंधळ, काय प्रगती होणार? म्हणून योग्य भक्तांच्या मार्गदर्शनाखाली करा. आयुष्य गेलं एकादशी करतोय चहा पिऊन, काय प्रगती झालीच नाही. पण भक्तांना विचारा, रोज एकादशी कशी करायची, उपवास कधी सोडायचं. एकादशी केल्यावर सुद्धा दुसऱ्या दिवशी उपवास सोडायचा टायमिंग पण असतो, सकाळी 6 ते 9, 10 ते टायमिंग बघायचं. त्यावेळी जर उपवास सोडलं, आपलं उपवास पूर्ण होणार. तुम्ही निवांत आपलं 10, 11, 12 उपवास सोडलं तर उपवास होणार. छोटी छोटी गोष्टी आहेत बरं का, तुम्ही माहिती नसल्यामुळे आपण भक्ती करतोय पण ते चुका कळेना आपल्याला. त्यामुळे भक्तांकडे जायचं, विचारायचं, कसं काय सांगा मला. काय लालची काही गरज आहे का भक्तांना विचारायला, चांगली गोष्ट विचारायला? त्यामुळे बघा या ठिकाणी इतके तुम्ही भक्त आलात तर नक्कीच काय करायचं, तुम्हाला आता गंभीर व्हायचं आहे.
हा मनुष्य जन्म आहे ना इतकं महत्वाचा आहे. आपण खूप भाग्यशाली का बरं बरं का, भागवत सांगितलं की या देवी देवता ब्रह्मदेवासोबत जाऊन ते ब्रह्मदेवाकडे प्रार्थना करतात की हे ब्रह्मदेव आम्हाला कलियुगामध्ये भारतामध्ये जन्म द्या. लक्षात ठेवा, तुम्हाला जर वाचायची इच्छा असेल भागवताच्या 5व्या स्कंदामध्ये एक अध्याय जम्बूद्वीपचं वर्णन म्हणून, त्या अध्यायामध्ये देवी देवता प्रार्थना करतात ब्रह्मदेवाला काय म्हणून, हे ब्रह्मदेव आम्हाला मनुष्य जन्म द्या. कोण प्रार्थना करताय? देवी देवता. आम्हाला मनुष्य जन्म द्या, जे तुम्हाला भेटलं ना ते जन्म पाहिजे म्हणे. कुठं? अमेरिकात नाही बरं का, कुठं? भारतामध्ये. ब्रह्मदेव म्हणे त्याला तपस्या खूप करावं लागतं, सोपं नाही म्हणे, आणि काहीतरी मागा मिळेल पण ते जन्म मिळणार जे देवी देवतांना न मिळणारा जन्म आपल्याला भेटले बरं का. मनुष्य जन्म पाहिया राधा कृष्ण न बजिया जानिया शून्या विषय काय म्हणून. मनुष्य जन्म भेटला आणि भक्तीच नाही केलं, जाणून बिजून विष पिता होता. त्यामुळे लक्षात राहू द्या, हा मनुष्य जन्म परत मिळणार का? प्रल्हाद महाराज नाव ऐकलं ना, महाअवतार प्रल्हाद महाराज. ते काय म्हणतात, मित्रांना सगळे म्हणजे टीचर बाहेर गेले होते, सगळे मित्र बसले. हे मित्रांनो बसा म्हणे, तुम्हाला एक क्लास देतो, प्रवचन देतो म्हणे. मित्र म्हणले अरे प्रल्हाद खूप लहान आहोत म्हणे, चला खेळायला जाऊ आपण. नाही खूप महत्वाचा विषय तुम्हाला सांगतो म्हणे. कसा काय म्हणे, मित्रांनो भक्ती करा म्हणे. कोमार आचरती प्राज्ञो धर्मान भागवतानिहा दुर्लभम मानुषम जन्मम तदहपि अध्रुवम अर्थदम. काय सांगायचा अर्थ काय? हे मित्रांनो भक्ती करा म्हणे. वयाच्या, लक्षात ठेवा, वयाच्या 5 वर्षापासून. किती वर्षापासून? बोला किती वर्षापासून? 5 वर्षापासून. आता किती वर्षाचे आहोत? 30, 40, 50 जे काय असेल, पण भक्ती वयाच्या 5 वर्ष मुलाला कळतं. तुम्ही काय म्हणणार? उदाहरणार्थ मुलं पण विचारले, अरे प्रल्हाद लहानपणी काय करायचं, मोठं झालं जमत नाही का? मला प्रश्न आला असेल, ते मुलाने प्रश्न विचारला, त्याने 3 कारण सांगितलं. लहानपणीच काय करायचं, मोठं झालं काय करायचं नाही, का जमत नाही, का बरं करायला पाहिजे, 3 कारण सांगितलं बरं. दुर्लभ मानुषम जन्म म्हणजे काय? मनुष्य जन्म कसं आहे म्हणे, दुर्लभ दुर्मिळ, परत मिळणार एक योनी कोटी फेरा. तुकाराम म्हणले एका योनीमध्ये किती वेळा म्हणे, कोटी फेरा. आता तुम्ही माझ्यासाठी सांगतो की आपण नेहमी ऐकतो ना, आपण 84 लक्ष योनी, 84 लक्ष नाव ऐकले ना, असं शब्द ऐकले ना, 84 लक्ष योनी. महाभारतामध्ये डिटेल सांगितलं, डिटेल किती योनी कशा प्रकारे असतात, म्हणजे योनी कळतं ना, कसे विभाजन केलं त्या सांगितलं बरं का. जलजा 9 लक्षांनी पाण्यात राहणारे 9 लाख. पुढे लक्षात ठेवा, लिहून ठेवा. पाण्यात राहणारे किती? 9 लाख. पाण्यात राहणारे जलजा 9 लक्षांनी स्थावरा लक्ष विंशती म्हणे 9 लाख काय म्हणे, काय पाण्यात राहणारे, आणि 20 लाख झाड. किती लाख आहेत म्हणे? 20 लाख. कशाला म्हणतात विचार करा. झाडं वेली आहेत की नाही, आपलं 100 नाव माहित असेल, लिंबाचं झाड नाव, पण किती लाख आहेत म्हणे? 20 लाख झाड आहेत. स्थावर लक्ष विंशती कृमियो रुद्र संख्या का 11 लाख प्रकारचे किडे आहेत. किडे किती प्रकारचे आहेत? 11 लाख. मच्छर किडे कळतात ना, नाव पण माहित असेल. 11 लाख किडे आहेत. कृमियो रुद्र संख्या का पक्षीनाम दशलक्षांनी 10 लाख प्रकारचे पक्षी आहेत बरं का. किती लाख? महाभारतात दिले बरं का. आणि पक्षीनाम त्रिलक्षांनी पाशवा 4 पायाचे 30 लाख. 4 पायाचे 30 लाख. चतुर्लक्षांनी मानवा. आणि मनुष्यामध्ये किती लाख प्रकार आहे म्हणे? 4 लाख. कोणी हिशोब केले का? 84 लाख होतं बरं का, हिशोब केला. म्हणजे बघा इतकं फिरून माणूस होतो बरं का. तुम्हाला वाटेल की परत मनुष्य होणार नाही. म्हणून प्रल्हाद बाबा म्हणले मित्रांनो लहानपणी भक्ती करा. काय गॅरंटी? मनुष्यामध्ये गॅरंटी नाही. एक कारण झालं का, दुर्लभम मानुषम जन्म तदहपि. एकतर मिळत नाही, मिळालं तर टिकते का? उद्या परत कोणाला गॅरंटी आहे का? म्हणजे ठीक आहे राहणार बरं का, घाबरू नका, पण गॅरंटी आहे का?
पण लिहून देऊ शकतो उद्यापर्यंत राहणार नाही, गॅरंटी नाही. तदपि अध्रुवम अर्थदम. बघा या ठिकाणी फक्त माणसं बसलीत की नाही, बाहेरचे कुत्रे वगैरे आलेत का? तर कळतं का? फक्त मनुष्य जीवनातच व्यक्ती भक्ती करू शकतो म्हणून अर्थपूर्ण शरीर आहे. त्यामुळे आपण भाग्यशाली आहोत की हा मनुष्य जन्म भेटलेला आहे. आणखी भाग्यशाली का बरं आहे तुम्हाला माझी सांगतो बरं का. भक्ती नावाची एक देवी आहे बरं का. तुळशी देवी आहे, अशा अनेक देवी असतात की नाही. भूदेवी, श्रीदेवी, लक्ष्मीला नाव श्रीदेवी, असं एक देवीचं नाव आहे भक्ती देवी. कुठली देवी? भक्ती नावाची देवी जी आपल्याला मिळते, भक्ती मिळते ना, ती एक देवी आहे बरं का. ती देवी सांगते पद्मपुराणामध्ये नारद मुनीला, हे नारदा माझा जन्म कुठे झाला म्हणे? तमिळनाडूमध्ये, द्रविड देशामध्ये. ही भक्ती नावाची देवी जन्म कुठे झालं? तमिळनाडू किंवा द्रविड देशामध्ये झाले म्हणे. थोडीशी मोठी झाली म्हणे कुठं? कर्नाटकामध्ये. आणि क्वचित महाराष्ट्रे. मी काही टिकून राहिली म्हणे कुठं? महाराष्ट्रामध्ये राहिली म्हणे काही दिवस. सगळी गुजरातला गेली तर म्हातारी झाली. समजते का? म्हणजे म्हातारी म्हणजे तिला कोणी स्वीकार नाही केलं, भक्ती कोणी केली नाही तिकडे, पण महाराष्ट्रामध्ये टिकून राहिली. तर भारतामध्ये किती मोठे राज्य आहेत की नाही. मध्य प्रदेश आहे, उत्तर प्रदेश आहे, लई मोठे राज्य आहे. पण या ठिकाणी महाराष्ट्र नाव आले. महाराष्ट्रामध्ये भक्ती देवी राहिली बरं का. म्हणून महाराष्ट्राला कुठली भूमी म्हणतात? संतांची भूमी. ऐकलं की संतांची भूमी महाराष्ट्र. सांगत तात्पर्य काय? एकतर भारतात जन्म घेणं खूप भाग्य लागतं, त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये काय? संतांची भूमी आहे. आणि खूप भाग्यशाली का बरं होता अजून? या ठिकाणी साताऱ्यामध्ये पण जन्म झाला. सातारा काय स्पेशल आहे? तुम्ही जन्म घेतला नाही बरं का. सातारा काय स्पेशल आहे? चैतन्य महाप्रभू ते आले होते 500 वर्षापूर्वी. चैतन्य महाप्रभू, समजते का? चैतन्य महाप्रभू एक अवतार होऊन गेले. आता आम्ही राहतो सगळे, माझा जन्म सोलापूर झालं, नंतर पंढरपूरला होतो, नंतर बीडमध्ये सेवा करतो. आणि बीडमध्ये म्हणजे खूप लाखो वर्षापूर्वी त्या ठिकाणी शास्त्रामध्ये दिलं की त्या ठिकाणी सगळे आसुर लोक राहायचे. खूप पाप केले त्या लोकांनी, इतकं पाप केलं त्यामुळे वाळूचा पाऊस पडला त्या ठिकाणी, सगळं नापीक झालं. पण प्रभू रामाने प्रवास करत 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 व्यवस्थित पोहोचले तुळजापूर. माहिती? तुळजापूर ऐकलं ना? तुळजापूर, नंतर येरमाळा, येडशी असं नाव ऐकलं कधी? ते प्रवास करत 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 ते बीडला आले. बीडमध्ये बीड नव्हतं बरं का, ते दंडकारण्य असं नाव होतं. त्या जंगलात जसं तरी चरण ठेवलं त्या क्षेत्रामध्ये पूर्ण नापीक जमीन सुपीक झाली. समजते का? भगवान चरण स्पर्श झालं ना, शुद्ध झालं सगळं. असं सातारकर इतकं भाग्यशाली का बरं तुम्ही आज विचारलं तुम्हाला? साक्षात चैतन्य महाप्रभू या ठिकाणी आले. चैतन्य महाप्रभू चरण स्पर्श झाले. ज्या ठिकाणी चरण स्पर्श होतो ना, हजारो वर्ष ते पवित्र राहतं. तुम्हाला एक कथा सांगतो बरं का, कथा आवडेल तुम्हाला. आणखी थोडस वेळ आहे, 15 मिनिटं. की रामायणामध्ये कथा येते. रामायणमध्ये ज्यावेळी राम, लक्ष्मण, सीता, पुढे राम राहायचे, मध्ये सीता, माग लक्ष्मण. ते प्रवास करायचे. एका ठिकाणी मुक्काम केलं रात्री. आणि लक्ष्मण काय करायचा? ज्या ठिकाणी मुक्काम केलं तर काहीतरी वस्तू सोबत न्यायचं. म्हणजे आपण परत गावाकडे गेलो सांगायला इकडे राहिलं. त्यांनी एका ठिकाणी मुक्काम केलं तर जोडीमध्ये माती घेतली, आपल्या शॉलमध्ये बांधलं त्याने. आणि पुढे राम निघाले, मध्ये सीता, माग लक्ष्मण. आणि लक्ष्मण किती सेवा केली की नाही? 12-14 वर्ष तरी काही खाल्लं नाही, काही पाणी नाही पिलं, तपस्या केली त्यांनी, झोपले पण नाही लक्ष्मण. तर लक्ष्मणाच्या मनात काय विचार आलं? ज्या ठिकाणी माती घेतली होती ना, ते शॉल टाकलं तर मनामध्ये वाईट विचार येऊ लागले. अरे मी रामासोबत कशाला आलो? मला कोणी सांगितलं नाही यायला. सेवा कशाला करतोय मी वेळासारखं? वाईट विचार, म्हणजे रामाच्या विरुद्ध वाईट विचार. सेवा कशाला करू मी, कशाला करू? ते शॉल खाली पडलं की चांगलं विचार, शॉल परत टाकलं की वाईट विचार, शॉल खाली पडलं की चांगले विचार. लय वेळ झाला असं. शेवटी रामाला म्हणले, भगवंत थांबा, रामा थांबा म्हणे. काय झालं? मला सांगा की माझ्या मनात वाईट विचार काय येत आहे? राम म्हणले, बस या ठिकाणी तुला कथा सांगतो म्हणे. काल रात्री ज्या ठिकाणी मुक्काम केलं होतं ना आपण, त्या ठिकाणी हजारो वर्षापूर्वी 2 जुळे भाऊ होते, सख्खे भाऊ होते दोन, बलबल नावाचे. त्यांनी खूप तपस्या केली बरं का. असुर होते बरं का, तपस्या खूप केली. आणि ब्रह्मदेव प्रसन्न झाले. तर काय म्हणले, हे मुलांनो माग काय पाहिजे तुम्हाला? ते म्हणले, आम्हाला अमर व्हायचंय. काय व्हायचंय? अमर. ब्रह्मदेव म्हणले, मी सुद्धा अमर नाही, आणि काहीतरी माग.
मग तिने खूप विचार केला बरं का. तिने काय मागितलं बरं का, दोघं भाऊ आहे म्हणून, मी याला मारलं हा मारायला पाहिजे, हा मला मारलं मी मारायला पाहिजे. काही भांडण करणारच नाही, कारण मरायचा प्रश्न नाही. बरोबर की नाही. डोकं लावलं त्याने. काय डोकं लावलं, यांनी मला मारलं तर मी मारायला पाहिजे, मी याला मारलं मारायला पाहिजे, कोणी आम्हाला मारायला पाहिजे. बरोबर तर तास म्हणले. ते दोघं काय वाटलं, आम्ही चिटिंग केलं, फसवलं ब्रह्मदेवाला बरं का. ते खूप पाप करू लागले. आणि भगवंत काय म्हणतात, सगळ्यात मोठं चेलोस्मी, मला कोणी चिटिंग करू शकत नाही, सगळ्यात मोठं चिटर कोण आहे, मीच आहे. भगवंत काय प्लॅनिंग केलं, या लोकांचं पाप खूप वाढलं, तर भगवंत मोहिनी रूपात आले बरं. सुंदर रूप धारण करून आले का मोहिनी रूपात. दोघं मोहित झाले. हा म्हणतो काय, मी लग्न करणार, हा म्हणतो मी लग्न करणार, हा म्हणतो मी लग्न करणार. ते काय म्हणले दोघं, ती मोहिनी काय म्हणली, दोघं तुम्ही फायटिंग करा, जो जिंकेल ना तशी मी लग्न करणार. तर त्या स्त्रीच्या त्या मोहिनीच्या रूपात इतकं मोहित झाले की दोघे भाऊ भांडण करायला सुरुवात केली. त्याने 1000 वर्ष भांडण केलं बरं का, फायटिंग केलं 1000 वर्ष. शेवटी दोघं पण मेले. समजलं का, दोघं पण मेले. वैरभाव होता ना, भावांमध्ये काय होता, वैरभाव. आणि ते मेल्यावर हजारो वर्षानंतर रामाने तिकडे मुक्काम केलं बरं का. मुक्काम केल्यावर लक्ष्मणकडून माती घेतल्यामुळे त्या मातीमध्ये ते वैरभाव, भावाबद्दल वैरभाव निर्माण झालं. ते वैरभाव ते मातीत राहिल्यामुळे लक्ष्मणाच्या मनामध्ये रामाविषयी वाईट विचार. कळतं का तुम्हाला, समजलं ना. कधी ती घटना घडली लाखो वर्षापूर्वी, आणि कधी ही घटना घडली, आणि ती मातीमध्ये 1000 वर्षानंतर सुद्धा ती सगळं चेतना ती मातीत राहिली. कधी कधी आपण ज्या घरात राहतो त्या घरात खूप भांडणं होतात, आणि मग विचारत भांडणं कसं काय होतं आपल्या घरामध्ये, आम्ही चांगलंच राहतो, पण भांडणं कसं काय होतं. तुम्ही ज्या घरात राहताय ना, हे 200 वर्षापूर्वी कोण होतं माहिती आहे तुम्हाला, 300 वर्षापूर्वी कोण होतं माहिती आहे का. 300 वर्षापूर्वी, 200 वर्षापूर्वी, 100 वर्ष जे लोक राहिले, जेवढं भांडणं केले, काय केले, सगळं ते मातीमध्ये मुरलेलं आहे बरं का. त्यामुळे आपल्या घरामध्ये म्हणजे सांगितलं तात्पर्य काय, समस्या येतात घरामध्ये. पण सुद्धा बघून काय म्हणले, नाहं वसामि वैकुंठे नचैव योगिया हृदयेषु यत्र भक्त गायन्ति प्रतिष्ठामि नारदा. हे नारदा, ज्या ठिकाणी कीर्तन होतं ना त्या ठिकाणी मी येतो म्हणे, आणि ज्या ठिकाणी मी येतो ना ते पवित्र होतो म्हणे. तुमच्या घरावर तुम्ही कीर्तन केला, असं करताना घेतलं तुम्ही, आणि तुम्हाला आलं नाही आलं, काय करायचं, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. असं कीर्तन जर केलं तुमच्या घरामध्ये, जर पवित्र होणार, भगवंत साक्षात त्या ठिकाणी येणार. त्यामुळे मी काय सांगतो की सातारा पवित्र का बरं आहे, चैतन्य महाप्रभू लई दिवसापूर्वी नाही, 500 वर्षापूर्वी. आणि मी असं ऐकलं की चैतन्य महाप्रभू माऊलीमध्ये नव्हे, पूर्ण गावात पण फिरलेले आहेत चैतन्य महाप्रभू. आता माहिती नाही, इथे पण आले असतील, ज्या ज्या ठिकाणी आले असतील त्या मातीवर इतकं पवित्रता आहे बरं का. हे तुम्ही ज्या ठिकाणी राहताय ना त्या मातीला रोज प्रणाम करण्यासारखं माती आहे का, चैतन्य महाप्रभू भगवंत चरण या ठिकाणी लाभलेलं आहे. आता तुम्ही ज्या घरात राहताय ना, तुम्ही भक्त झालात हरे कृष्ण भक्त, 100% तुम्ही ज्या घरात राहताय त्या घरामध्ये चैतन्य महाप्रभू चरण त्या ठिकाणी पडला असेल नक्कीच. चैतन्य महाप्रभू विचार केला असेल की 500 वर्षानंतर त्या ठिकाणी भक्त जन्म घेणार. म्हणजे कसं सांगतो बरं का, ते काय झालं, शिवजी आणि पार्वती नंदीवर चालले होते. ते काली जमिनीवर नाही, आकाशात चालले होते. आणि शिवजी काय म्हणे नंदीला, नंदी काली आहे म्हणे. काली आले, शिवजी उतरले, आणि मोठं जंगल होतं, त्या राणा शेतामध्ये किंवा असं मोठं जागा होता, तिकडे प्रणाम केलं जमिनीवर. पार्वती म्हणले भगवंत या ठिकाणी कोण भगवंत नाही, काहीच नाही, कुठलं मंदिर पण नाही, कोणाला प्रणाम केलं. अगं पार्वती, मी ज्या ठिकाणी प्रणाम केलं ना, 1000 वर्षापूर्वी मोठं भक्त जन्म घेतला होता. आणि त्या भक्तांनी खूप भक्ती केल्यामुळे माझी खूप पवित्र झालं म्हणे, तू पण नमस्कार कर. पार्वती नमस्कार केली, पुढे निघालं, परत नंदी काली आलं, परत प्रणाम केलं. परत पार्वती काय विचारली, कोण भक्ती केलं, कोणी नाही केलं. इथून 500 वर्षानंतर मी मोठं भक्त जन्म घेणार म्हणे, प्रणाम करीत. समजलं तुम्हाला, तुम्ही ज्या ठिकाणी राहताय ना, साधारण जागा नाही बरं का, रोज प्रणाम करायला पाहिजे. चैतन्य महाप्रभूंनी जमिनीला स्पर्श केल्यामुळे त्यात इतकं पवित्रता मातीमध्ये आहे. त्या ठिकाणी खूप मोठे भक्त बघा, मगाशी म्हणले ना की की हिने प्रचार केलं, तिने प्रचार केलं, हिने असं केलं, कोणी काही नाही केलं बरं का. तुम्ही जे काही आलत ना
सर्वांवर एका व्यक्तीची कृपा झालेली आहे. चैतन्य महाप्रभू की चैतन्य महाप्रभूची कृपा आहे म्हणून तुम्ही इथं आलात बरं का. समजलं का? चैतन्य महाप्रभू कोण आहेत? भगवंत आहे. अशा प्रमाणे तुलाही सांगणार नाही बरं का. इकडून ऐकलं सोडून दिलं आणि काय काय सांगितलं, छान सांगितलं म्हणजे काय सांगितलं लक्षात राहिलंच असं पण नाही व्हायला पाहिजे. तर तुम्ही प्रामाणिक भक्ती करा. आता डॉक्टर साहेब बोलले होते की कंठीमाळा, गंध काय महत्व आहे, खूप गोष्टी आहेत बरं का. खूप सोपी भक्ती आहे, काय अवघड नाही बरं का. तुम्हाला 10 मिनिटामध्ये 5 मिनिटामध्ये सांगेन की आपली भक्ती कशी करायला पाहिजे. खूप अवघड काहीच नाही. तुम्हाला भक्ती घाबरू नका की इस्कॉनमध्ये गेलं की हे खायचं नाही, ते खायचं नाही, सोडा ते सोडा. म्हणजे चांगलं आहे ना ते घ्यायचं, वाईट आहे सोडायचं. वाईट गोष्टी चांगल्या होतात का? वाईट गोष्टी चांगल्या होतात का कधी कोणाचे? पण दारू पिऊन चांगलं झालं का? नाही. वाईट गोष्टी सोडायला पाहिजे. आपण ते सांगतो ना, काय तुम्हाला जे योग्य नाही ते सोडून द्यायचं, जे चांगलं आहे स्वीकार करायचं आपल्याला आणि खरी प्रगती त्यामध्ये होतो बरं. आता तुम्हाला एखादं सांगतो बरं का, नाही सांगणार थोडं 5 मिनिटात. एकदा कृष्णाचं डोकं, कृष्ण भाऊ डोकं दुखत होता द्वारकेमध्ये आणि नारद मुनी आले. म्हणजे भाऊ काय झालं? अरे नारद खूप डोकं दुखतंय माझा, औषध लावू का तुम्हाला? नाही म्हणा, औषध काय दुखणं कमी होणार? माझ्या भक्तांच्या पायकाची माती घेऊन ये, लाव, कमी होईल म्हणून. भक्ताच्या पायकाची माती लावली कमी होईल. आणतो म्हणे लगेच. त्या 16,108 जे पटराणी होते त्यांना म्हणले तुम्ही पायकाची माती देताल का? तुम्ही कोण दिले का? दिले का? नाही. इकडे गेले तिकडे गेले, सगळं करत 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 सगळे कोणी द्यायला तयार नाही. तुम्ही देणार का? बोला की नाही ना. हो का? देणार नाही? नाही ना. मग ते पोचले वृंदावनला. ते गोपी होते, गोपी विचारले नारदा कृष्ण कसे आहेत म्हणे. अगं तुला काय सांगू, डोकं दुखतंय म्हणे यांचं, काय औषध आहे का? हो, पायकाची माती द्या म्हणे. त्या गोपी पायकाची माती देऊ लागली. 5 किलो माती झालं, एवढं मोठं माती. नारद म्हणे किती वेडी आहे का तुम्ही, ते कळतं का? ही माती लावलं दुखणं कमी होईल डोकं, पण तुम्ही नरकात जाणार, तुम्ही नरकात जाणार. गोपी खूप छान उत्तर दिलं. हे नारदा, या मातीने डोकं दुखणं कमी होत असेल तर पुढे काय नरकात झालं. पण बघा किती मोठं त्याग आहे बरं का. आता तुमच्यासाठी प्रश्न आहे, तुम्हाला सांगणार तुम्ही बरं का. आता गोपी कृष्णाला प्रसन्न करायला पुढे जायला तयार झाले नरकात. तुम्हाला जायचं नाही बरं का. तुम्हाला सांगतो मी काय करायचं. जे गोष्टी कृष्णाला आवडतं ते करायचं, जे कृष्णाला आवडत नाही ते प्रेमाला परिभाषा. आणि शास्त्र सांगितलं काय चालतं देवाला, काय चालत नाही, गीतामध्ये सांगितलं बरं का. काही गोष्टी करायच्या तुम्हाला. रोज तुमच्या घरी आता तुम्ही एवढे माताजी लोकांनी एवढं सेवा केली, काही चप्पल मग आणलं, नित्य नेमाने आपल्या घरी देवाला भोग लावायचं. प्रत्येकाच्या घरी बाळकृष्ण आहेत की नाही, त्याला आपण रंगनाथ म्हणतो, कुठे बाळकृष्ण म्हणतो, कुठे कृष्ण म्हणतो. काय नसेल तर फोटो तरी आहे कृष्णाचा विठ्ठलाचा. रोज आपल्या घरी तुम्ही स्वयंपाक करता की नाही, चपाती भात भाजी जे काय असेल तुम्ही जे काय स्वयंपाक करता, एकदम छान देवासाठी वेगळं प्लेट आणायचं, एक नवीन प्लेट घ्यायचं, उष्ट करायचं, देवासाठी वेगळं प्लेट, एक ग्लास, एक वाटी. मग तुम्ही काय चपाती बनवलात, भात बनवलात, असे म्हणतात शास्त्रामध्ये 16 वर्षाच्या मुलाला जेवढं खायला लागतं तेवढं नैवेद्यामध्ये लागतं बरं का. 2-4 चपाती, भात, वरण, भाजी वगैरे देवासमोर ठेवायचं, तुळशी पान टाकायचं, घंटी वाजवायचं. जर मंत्र येत असेल तर हरे कृष्ण मंत्र 3 वेळा म्हणायचं, देवाला नमस्कार करायचं, पडदा लावायचं, 10 मिनिटांनी परत घंटी वाजवायचं, काढायचं. वरण वर्णामध्ये भातात भात, चपाती असं मिक्स करायचं, प्रसाद. समजलं का. आणि गीतात काय म्हणलं भगवंत, जो मला नैवेद्य लावून खातो ना, एक या शिष्टाशना संतो मृच्छेद सर्व किलबिषे. मला नैवेद्य लावून जो खातो ना सर्व पापातून मुक्त होतो. जो मला नैवेद्य लावून खातो सर्व पापातून मुक्त होतो. आपण किती वर्ष झाले नैवेद्य लावलंच नाही. डोंगरभर भात खाल्ला असेल, आपण कुंडभर वरण खाल्लं असेल नाही का. एवढं खाल्लं, नैवेद्य नाही लावलं. सर्व काय केलं म्हणे, पापच केलं तुम्ही. नैवेद्य न लावतो कारण असं पाप आहे. गीता असेल तर बघून म्हणतात की तुम्हाला प्रभू शाकाहारी खाते, शाकाहारी खावा, काय पण खावा, नैवेद्य न लावता कारण पाप आहे बरं का. समजलं तुम्हाला. आता काय करायचं, आपल्या घरी सकाळी संध्याकाळी चपाती बनवलं गरम गरम, चुलीवरची भाकरी कोणाला, कृष्णाला. समजलं का. छान तुम्ही लहान मुलांना देता ना गरम गरम भाकरी चपाती, कृष्णाला द्यायचं. 2-4 चपाती, इकडं भात वरण. फक्त लक्षात राहू द्या, कृष्णाला कांदा लसूण चालत नाही. तर आपल्या घरी कांदा लसूण खात असाल तर तुम्ही दूध, दही किंवा चटणी, चपाती देऊ शकता की नाही. भात ज्यामध्ये कांदा लसूण ते द्या तुम्ही देवाला, आणि ते तुम्ही गपच्यानं खाऊ घाला. आणि प्रसाद, प्रभूचं साक्षात दर्शन, प्रसाद खाल्लं की माणूस शुद्ध होतो.
किती वाईट माणूस असो, घरात दारुडा माणूस जर दारू पित असेल तरी त्याला प्रसाद खाऊ घाला, 6 महिन्यावर दारू सोडून जाईल आणि प्रभात वाला म्हणायचे. त्यामुळे घरी किती आजारी माणूस असू द्या, त्याला प्रसाद खाऊ घाला, आजार निघून जाईल. तर घरात दरिद्रता येणार नाही. फक्त काय करायचं, देवाला रोज सकाळी संध्याकाळी भोग लावायचं. लावणार का सर्व? किती लोक भोग लावतात हात वर करा या ठिकाणी. अरे वा, भरपूर लोक लावतात भोग. भोग छान आहे ना, सर्व भोग लावा. या ठिकाणी कसं लावलं बघा, एवढं लावलं का 56 भोग, पण जेवढं तेवढं तुम्ही नक्की लावू शकता. लावणार का? जे नाही लावत ते उद्यापासून भोग नक्की लावा. काही नाही, फक्त तुम्ही जर कांदा लसूण खात असेल तर चपाती भात नाही का, किंवा थोडं चटणी का दूध काहीतरी ते देवा. कोण कहते भगवान खाते नाही, बेर शिबरी के जैसे खिलाते नाही. देव खातो बरं का, लावले खाते देव, तुम्हाला दिसणार नाही. देव जर काढलं ना तुम्ही परत लावणार नाही, म्हणून कसं थोडंच खातात ते. जर तुम्ही मोठं भोग लावलं, देव सर्व खाऊन टाकलं, परत नको बाबा आम्हाला करायला वेळ नाही आणि नाही कुठं खाऊ घालणार नाही का. देव खातो बरं का, नावदेवाला तर काढलं विठ्ठलाने. तर एकतर भोग लावायचं आणि दुसरं काय, नामस्मरण करायचं. नाम संकीर्तन पे साधन सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करे. नाव घ्यायला काही अवघड आहे का? काहीच नाही, कसंही नाव घ्या. आता खूप गोष्टी सांगायला आपल्याला, पण नरसिंह पुराणामध्ये एक कथा येते की एक म्लेच्छ व्यक्ती होता, एक पापी माणूस होता. सकाळी टॉयलेटला गेला जंगलामध्ये, एक रानडुक्कर आला, त्याला मागून त्याला आक्रमण केलं, त्याला खूप लागलं. तो व्यक्ती मरताना त्याला हराम हराम, तो हरामखोर त्याला म्हणायचो. आणि त्या डुकराला काय म्हणतोय, हराम हराम. मेला तो. कुठे गेला माहिती का तो? वैकुंठाला. का मरताना काय म्हणला तो? राम म्हणला बरं का. त्याला राम म्हणायचं नव्हतं, तर काय म्हणत होता, हरामखोर. पण राम राम हराम हराम हराम. देवांनी काय ऐकलं, फक्त रामच ऐकलं. समजते का? नरसिंह पुराणात कथा आहे बरं का. सांगत तात्पर्य काय की नक्कीच नाव घ्यायला कोणी लाजू नका, सर्वांनी जपाची माळा घ्यायची. आता ते आपले डॉक्टर साहेब म्हणले की सांगा कसं जप करायचं. जपाच्या माळामध्ये किती मळे असतात? 108. कोणाला प्रश्न पडला का 108च का, 109 110 का वर नाही? नाही पडत. 108 पवित्र आकडा आहे बरं का. 108 गोपी आहेत, 108 उपनिषद आहेत. किंवा अजून सोपं करण्यासाठी जसं आपण कधी ब्राह्मणाकडे गेलं तर म्हणतो ना, ग्रह जसा ठीक नाही, रास ठीक नाही. 9 ग्रह असतात. किती ग्रह असतात? 9 ग्रह. राशी किती असतात? 12. 9 ग्रह 12 राशी. 9 गुणिले 12 केलं किती होतात? 108. 9 गुणिले 12 केलं 108. जो व्यक्ती 108 मणीवर जप करतो त्याला कुठल्याही ग्रहाचा त्रास होत, शरीराचा काय त्रास होणार आणि कुठला तुमचा जे रास आहे त्याचा त्रास होणार नाही. म्हणून जपाच्या मनामध्ये किती मणी असतात? 108. जप करताना या ठिकाणी बरेच नवीन भक्त आले म्हणून सांगा म्हणले, जप करताना ई-बोर्ड लावायचं नाही. ई-बोर्ड का नाही लावायचं? दोष दाखवतो. हे बघा व्यक्ती असा आहे, त्याने असा आहे, लांबच ठेवायचं. माळाला स्पर्श करायचं. 4 बोट आहेत, 4ही वापरू शकता तुम्ही असं, पण एक बोट लावायचं नाही. आणि मंत्र म्हणताना लक्षात राहू दे बरं का, पूर्ण मणीवर हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. आम्ही गावात पोहोचून दिलं. आम्ही एका मातेला जपमाळा दिली, जप करायला सुरुवात केली. तिला विचार किती माळा केलं? 100 माळा केले. म्हणून 100 माळा आमच्या पण होत नाही. कसं केलं तुम्ही? हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे कृष्ण झाले 500 माळा झाले. तसं नाही, प्रत्येक मणीवर मंत्र म्हणायचं. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. 7 मिनिटं लागतात बरं का. 1 माळा 2 माळा 3 माळा करत करत किती माळा व्रत करायला पाहिजे? कमीत कमी 16 माळा. किती माळा? 16. प्रभू म्हणले चांगली 16 माळा करा. जो 16 माळा करेल, 4 नियम पालन करणार, त्याला वैकुंठाला प्रभू म्हणले मी घेऊन जातो बरं का. त्यामुळे प्रत्येकाने हळूहळू माळा वाढवायचे. भविष्यामध्ये 16 माळा. गळ्यावर सुद्धा कुठली माळा? तुळशी माळा. आम्ही तेने सुखी मना विठ्ठल विठ्ठल बोला मुखी कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. काल एकादशी होती म्हणता हरिदास, स्वतः हरिदास समजायचं आहे. तू का म्हणे यायचा तर सर्वांनी गळ्यामध्ये माळा. पण माळासाठी काही नियम असतात.
छोटे मोठे नियम, ते नियम पालन करायचे आपल्याला. हळूहळू माळा घाला. माळा घालणं म्हणजे काय? आपण सेवक आहोत. आपण कोणा सेवक आहेत? भगवंताचे सेवक आहोत. तिथे भागवत मध्ये ज्याच्या गळ्यात माळा आहे ना, यमदूत जवळ येत नाही. सोनं घालून गेलं की ते टेन्शन असतं की नाही. सोनं घातले कोणी चोरतो, पण हे सोन्यापेक्षा मौल्यवान आहे. तुळशी माळा सोन्यापेक्षा मौल्यवान आहे. तो एक पद्मपुराणामध्ये एक कथा येते की एक ब्राह्मण होता जन्मतः, आपण पाप कार्य खूप केलं त्याने. शेतामध्ये काय करायचं, फुलं तोडायचं, विकायचं, दारू प्यायचं. तर फुलं तोडायला गेला, त्याला काय कळत नव्हतं बरं का. सुंदर तुळशी रोप होता. ते रोप खूप छान होतं, सुंदर दिसत होतं, हिरवं. त्याला काय वाटलं, हे रोप सुद्धा काय करून विकतो, विकून पैसे आले दारू पितो. ते रोप काढलं, तुळशी रोप काय ठेवला आणि रोजच्या प्रमाणे एक बॅगेत टाकलं, फुले घेऊन चाललं. पण त्या दिवशी ते मृत्यू आली होती. आपले चित्रगुप्त काय म्हणले होते, ते यमदूतांना ज्यामुळे तो ठीक 12 वाजता एक साप त्याला चावणार, त्याला तुम्ही घेऊन या. पण साप त्याला चावायला गेलं, पण त्याच्या जोडीमध्ये काय होती, तुळशी वृक्ष होती. त्यावेळी चित्रगुप्त काय म्हणतात सापाला, थांब चावू नको त्याला, जोपर्यंत जोडी खाली ठेवत नाही ना तो चावायचे नाही म्हणे. तर जोडी खाली ते न ठेवता चावलं, तो विकून जाईल म्हणे, तो वाढ बघ म्हणतो. तो चालला, पण त्याला वाटलं काहीतरी चाललंय म्हणे. मग तो ते व्यक्ती ब्राह्मणा माग सापा माग ते यमदूत माग चित्रगुप्त, ते चालले. मग त्याला काय भीती वाटू लागली, काय होतं म्हणून जोडी खाली नाही ठेवलं, चालला तो. पण एक साधूने पाहिलं. साधूने काय पाहिलं की माग साप आहे, यमदूत आहे, चित्रगुप्त आहे. आणि चित्रगुप्त तांबा जोडी परत खाली ठेवतो, त्याला चावू नको. साधू म्हणला, इकडे ब्राह्मण इकडे लवकर. तो खूप घाबरला होता, म्हणे मला खूप भीती वाटते म्हणे. अरे जोडी खाली ठेवू नको म्हणे. जोडी खाली ठेवली की साप तुला चावणार नाही, तू नरकात जाणार नाही. का? तुझा मृत्यू आलेला आहे म्हणा. तुम्ही काय करू, जा देवळात जा, तुळशी काय कर, चरणात ठेव, भगवंताला प्रार्थना कर, नक्कीच देव मदत करते. मग ते गेला देवळात, तुळशी चरणात ठेवला, देवाने आयुष्य वाढवून दिलं त्याला. खूप मोठी भक्ती करून वैकुंठाला गेला. समजलं का तुळशी माळा किती महत्वाचा आहे. आणि एका मिनिट सांगतो शेवटचा कथा. एक गंध लावायला, आपण गंध लय लोक लाजतात गंध लावायला. लोक काय म्हणतील, रेल्वे रुळाप्रमाणे मोठं गंध. पण हे दोन देवाचे 2 चरण आहे, विष्णूचे 2 चरण आहेत बरं का, हे तुळशी पाणी चरणामध्ये. तर गर्ग शैतानामध्ये पुस्तकामध्ये सुंदर कथा आहे बरं का. एक राजा होता, खूप पापी माणूस होता, आयुष्य पापच केले त्यांनी. पण इतका शक्तिशाली होता, शिकार करायला गेला, घोड्यावर बसून तलवार न घेता. थोडी ताकद त्याच्याकडे होती ना, सगळे प्राणी घाबरून जायचे. पण एका सिंहाने काय केलं, आक्रमण केलं, त्याला मारून टाकलं. राजा एकला होतं बरं का, मारलं, खाऊन टाकलं त्याला. यमदूत आले, त्याला घेऊन गेले, आत्माने घेऊन गेले. यमराजाने पाहिलं, इतकं पाप केलंय, बापरे. म्हणाला जोपर्यंत नरक आहे ना तोपर्यंत तळावर नरकामध्ये, त्याला सोडूच नका म्हणे, पाप केलंय म्हणून. त्याला घेऊन गेले. खूप मोठं कढई होती उकळत्या तेलाचा, त्याला वरून टाकून दिलं. त्या तेलामध्ये तेल थंड झालं. तेल काय झालं, थंड झालं. पहिल्यांदा पाहिलं त्या लोकांनी, असं काय झालं, थंड कसं काय झालं. दुसरीकडे टाकलं, तिकडे थंड झालं. ते घाबरले. यमराज चित्रगुप्त बोललो, चित्रगुप्त बघा काय होतंय, तेल थंड होते म्हणे, गरम तेल सुद्धा, उकळलं तेल सुद्धा थंड होते म्हणे. चित्रगुप्त पाहिलं, यमराजला बोलवलं. यमराजाने पाहिलं, त्याला काय समजेना, अरे इथं पापीच माणूस आहे. मग काय झालं, भीष्मदेवानं बोलवलं. भीष्मदेवाने पाहिलं. भीष्मदेव म्हणले, ज्या ठिकाणी हा मेला ना, सर्वे करायला गेलो होतो, चला म्हणे. कुठे मेले, तिकडे गेले. चित्रगुप्त, यमदूत, यमराज, भीष्मदेव, ज्या ठिकाणी मेलं फक्त हाडं पडले होते, सर्व शरीर संपलं होतं. तिने पाहिलं, ज्या ठिकाणी तो मेला तिथे 5 फूट लांब गोपीचंदन तिलकाचा गोळा पडला होता. ज्या ठिकाणी तो मेला ना, एक 5 फूट अंतरावर गोपीचंदन पडला होता. भीष्मदेव म्हणले, तो मरताना गोपीचंदन संपर्कात आल्यामुळे सर्व पाप नष्ट झाले म्हणे. मरताना गोपीचंदन संपर्कात आल्यामुळे सर्व पाप नष्ट झाले म्हणे. तुम्ही किती पण शिक्षा द्या, तिला काय होणारच नाही. समजते का? म्हणून यमराज यमदूताने काय म्हणले, जो गंध लावतो ना त्याला माझ्याकडे आनंद का म्हणा, जो गंध लावतो त्याला माझ्याकडे आनंद का. त्यामुळे आपण गंध लावायला पाहिजे की. गंध लावणं म्हणजे काय, पतिव्रत स्त्री असते ना, ते गंध लावते म्हणजे ते नवरा आहे असं. आपण सुद्धा, आपण भगवंताचे सेवक आहोत, हे गंध लावायला पाहिजे.
गंध लावा रोज, गळ्यात माळा, गंध, नाही का? खूप सोपी भक्ती नाही, आवड काही नाही बरं का. सुरुवात तुम्ही करा. प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी डॉक्टर साहेब येतात, ब्रह्मचारी लोक येतात आणि खूप प्रसन्न वाटलं. खूप मोठ्या प्रमाणात भक्त लोक आले या ठिकाणी. लय मोठे भक्त नाही आम्ही पण माझी मराठी माहिती कसं समजलं की नाही, सोलापुरी मराठी थोडं मिक्स, मला मराठी पण येते, तेलुगू पण येते, कन्नड पण येते, बरेच भाषा येतात. त्यामुळे कितीवर मला चांगलं बोलता येत नाही. पण जे काही तुम्हाला समजलं असेल, एखादी गोष्ट आवडली असेल, नक्कीच तुम्ही जीवनात उतरून घेण्याचा प्रयत्न करा आणि येत जा. एकमेक सहाय्य करू अवघे सुपंता श्री राधा कृष्ण भगवान की. त्या ठिकाणी सुंदर भोग लागलेले सगळं दर्शन होईल बरं का. आता मी थांबेन. आमचे डॉक्टर साहेब या ठिकाणी विजय विठ्ठल प्रभू अनाउन्समेंट करतील, ते पण काय बोलतील आणि काय ब्रह्मचारी प्रभू जे लोक आले ते पण 2-2 मिनिटं बोलतील. आपण सर्वांनी का आंदोलन करा आणि आपला आवाज कुठे झाला पाहिजे, माऊलीपर्यंत. लांब नाही, लांब नको, पंढरपूर नको, माऊलीपर्यंत, नाही का? चैतन्य महाप्रभू तिकडे आले होते ना माऊलीनं, जाईल का आवाज आपला? बोलणार का? प्रसादात आहे बरं का. पोट खाली व्हायला पाहिजे, म्हणजे ताकद भरपूर पाहिजे ना, जोरात. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे. खूप खूप धन्यवाद. तुम्ही सहन केलं. मला 1-1.5 तास माहिती नाही किती वेळ मला आवडलं नाही आवडलं काय, पण खूप धन्यवाद. डॉक्टर साहेब काय अनाउन्समेंट करतील. हरे कृष्ण. डॉक्टर साहेब म्हणताय की कोणाला काही प्रश्न आहे का? 2 लोकांना प्रश्न, एकाला सरसमज की काही प्रश्न नसतो आणि काही नाही जमत प्रश्न नसतो. प्रश्न आहे का कोणाचा? काय? ओके, एक प्रश्न एकच घेऊ बरं का, वेट करते आपल्याला. हरी बोल. आधी मी डॉक्टर साहेब 2 मिनिट बोलले आणि मग प्रश्न. मला डॉक्टरांनी बरेच वेळा सांगितलं होतं की इथं या. मला इथं तुम्ही आता जो मुद्दा सांगितला तो इथं आता पाहिलं. मी एक लहानपणापासून चपाती जेव्हा घरात खायचो प्रभूजी, तेव्हा त्याच्यात जर जास्ती पीठ लावलेलं असायचं तर घरात मी म्हणायचं मला रंडक्या चपात्या देऊ नका, कुणी माताची गैरसमज करू नका. तर इथं कार्यक्रमात मी जेव्हा आलो पाहिलं, प्रत्येकाच्या कपाळावरती नाम लावलेलं, बाहेर अनेक भक्तांनी खूप सेवा केलेली आहे. मला इथली सेवा, नियोजन आणि ड्युटी पाहिल्यावर इतका भारावून गेलो की असं वाटतं की इथं रोजच कार्यक्रम झाला तर मी इथं रोजच येऊन बसेल. एक प्रश्न आहे. काल मी आपल्या पुण्याजवळ जे कॅम्प मंदिर आहे त्या कॅम्प मंदिरमध्ये गेलो होतो. तिथं जगन्नाथ स्वामी महाराजांचं लेक्चर होतं. त्यात त्यांनी 7वा स्कंद 10वा अध्याय श्लोक क्रमांक 4 प्रल्हाद महाराजांच्या प्रार्थना, त्यात भगवंत प्रल्हाद महाराज, तुमच्या लेक्चरमध्ये जे 3 मुद्दे आले त्यातलं सांगतो. प्रल्हाद महाराजांना भगवंत सांगतात की माझ्या सूचना आणि जे मेसेजेस आहेत ते तुम्ही पालन केलं पाहिजे. त्यात तुमचा एकादशीचा एक मुद्दा आला. त्यात 10वा अध्याय जर आपण काढला, दुसरा 10वा अध्याय हे 7व्या अध्यायामध्ये होते की भगवंताच्या प्रार्थना ऐकल्या जातात. 10वा अध्याय अध्याय 70 येतो, श्लोक क्रमांक साधारण 4-5 मध्ये. त्यात असे एक मुद्दा असा आलाय की एकादशी ही अशुभ आहे. एकादशी अशुभ आहे, परंतु भगवंताचं जर नामस्मरण केलं तर ती मंगलमय आहे. पण मला असं शंका आहे की भगवंतांनी जर सूचना केली, मेसेज केलं की एकादशी पालन केलं पाहिजे, तुम्ही सुद्धा आता सांगितलं एकादशीचे अनेक फायदे, मग तिला अशुभ का म्हणजे तेवढं मला नाही कळलं. प्लीज. ज्याप्रमाणे पितृपंधरवडा आलो होतं, पितृपंधरवडा चांगले कार्य करतो का आपण, खूप चांगलं आहे ते. म्हणजे पितरांना आठवण करून त्यांना हे करण्यासाठी, म्हणजे त्या दिवशी पितृपंधरवडा 15 दिवस आपण काहीच करायचं नाही, चांगलं काम. पण काय करा, 15 दिवस वर्षभरामध्ये एक 15 दिवस पितरांना देण्यासाठी दुसरं काय करायचं नाही. काही काही असे उत्सव असतात ना, तशी काही करायचं नसतं. भले भौतिक कार्यासाठी एकादशी अशुभ असेल पण आध्यात्मिकसाठी खूप चांगला आहे. एकादशीला शक्यतो लग्न नसतात, बऱ्याच गोष्टी करत नाही एकादशीला, पण भक्तांसाठी खूप पवित्र आहे बरं एकादशी. कारण एकादशी दिवशी जे काय अन्न आहे ना, अन्नावर पाप येऊन बसतो. जो एकादशीमध्ये अन्न खातो तो पापच खातो. त्यामुळे एकादशी जसं बाहेर जगांना वाईट आहे का, ते लोक अन्न खातात ना, अन्न खाली पाप लागतं, त्यासाठी वाईटच आहे लोकांना. पण भक्तांना माधव तिथी भक्त जननी जतन पालन करी. एकादशी
ही भक्तीची आई आहे बरं का. भक्तीसाठी आपली आईसारखं एकादशी खूप विशेष आहे. काही करा किंवा न करा एकादशी करा म्हणतात. बकरीसारखं चरा पण एकादशी करा म्हणतात. म्हणजे बहुतेक लोकांसाठी अशुभ म्हणजे काय, एकादशी अन्न काढलं की पाप लागतं. पाप लागणं अशुभ आहे की नाही ते, जर असं पाहिलं गेलं तर. भक्तांना एकादशी केलं की खूप जास्त फायदा होतो. खूप किती महत्त्व आहे एकादशीचं. पण बहुतेकवादी लोकांना एकादशी दिवशी अन्न खाऊ नये हे दिले. लोक कर्मी लोक आहेत, बाहेरचे लोक एकादशी मांस सुद्धा खातात, दारू पितात. म्हणजे इतर वेळेस जेवढं पाप लागतं त्यापेक्षा 1000 पट जास्त पाप त्या दिवशी लागतो. म्हणून त्या लोकांना ते अशुभ आहे. समजलं का? एक गोष्ट शुभ आहे, एक गोष्ट अशुभ आहे. पण भक्तांसाठी सगळं शुभच आहे. काही अशुभ नावाची गोष्टच का, ज्या ठिकाणी कृष्ण नाव घेतो आपण सगळं शुभच होतो. हा, सुची वया मोची श्री कृष्ण भजे. शुभ असो अशुभ असो, ज्यावेळी लोक हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 मंत्र घेतल्या क्षणी शुद्ध होतो. ओम पवित्र वा सर्व वस्तू हे स्मरित पुढे अक्षय सहभांतर सूची. नाव घेतल्या क्षणी शुद्ध होतो. त्यामुळे वैष्णवांना कधी अशुभ काही नसतो. बाहेरच्या लोकांना खूप शुभ अशुभ खूप गोष्टी असतात, पण आपल्यासाठी काही नाही. हरे कृष्ण. ठीक आहे डॉक्टर साहेब, आता काय अनाउन्समेंट करते. प्रभूजी एक प्रश्न होता, म्हणजे सामान्य सगळ्याच भक्तांना पडतो की आता काही लोक असं म्हणतात की बाबा कपाळी आपण टिळक लावणार आहे आणि गळ्यात तुळशी माळ घालणार आहे, तर भगवंत आपल्याला वैकुंठाला घेऊनच जाणार आहे. मग आपण टिळक आणि तुळशी माळ घालून पाप करूया पाहिजे तेवढं, तर मग हे चुकीचं आहे का बरोबर आहे? पोलिसांनी जर चोरी केलं, त्याला पकडलं, शिक्षा डबल मिळते की नाही त्याला? पोलिसाला शिक्षा डबल मिळते की नाही? का पोलिसाला माहित पण आहे चोरी करायला नाही पाहिजे म्हणून, आणि ते चोरी केल्याची शिक्षा मिळतो. तसं तुला सर्व माहित आहे. हा, आपण नॉनव्हेज खाणं पाप आहे, पाप एक करणं पाप आहे हे माहीत असून सुद्धा आपण पाप केलं, कंटिवाळा घालव पण ते डबल तुम्हाला शिक्षा मिळणार आहे. जर आपल्याला जसे तिने विचारलं की इच्छा कधी होणार खायचं बाहेरचं, जेव्हा तुम्ही नामस्मरण चांगलं केलं ना, 16 माळा जप केलं ना, इच्छा नष्ट होणार. काही सुद्धा बाहेरची इच्छा होणार नाही. सुंदर प्रसाद काही इच्छा होणार, बाहेर सिनेमा वाटणार नाही, असं काय फालतू गोष्टी करू वाटणार नाही कधी नामस्मरण केल्यावर. आम्ही गेलो होतो कलकत्ता मायापूर साईडला, सगळे महाराष्ट्रात सगळे वारकरी लोक माळा घालतात की नाही, त्या कलकत्ता साईडला सगळे लोक तिकडे माळा होते. आम्ही एका प्रोजेला म्हणलं तिकडच्या अध्यक्षाला, प्रोजे किती मोठे भक्त आहेत, तेवढे विश्वास ठेवला का म्हणे, जेवढे लोक कंटिन्यू घातले ना सगळे लोक मासे खातात म्हणे, सगळे लोक मासे खातात म्हणे. तिकडे मासे काय होतात, पाण्यातले फळ म्हणे, जिलेरे फळ. ते लोक कंटिन्यू घातली असं मासे खातात. म्हणजे त्यांना माहिती पाप आहे म्हणून तरी करतात का, कंट्रोल नाही ना त्यांना. आपण हरिनाम घेतलं ना इच्छा होणारच नाही. हा, सकाळी सकाळी नामाचं अमृत पिलं, हा, अमृतावनी गोड नामृत. अमृत गोड देवाचं नाव आहे, मग अमृत तुल्य चहा पिऊ वाटतं का तुम्हाला? चहाचं नाव असतं की नाही, ऐकलं कधी? अमृत तुल्य चहा आमच्या तिकडे असते नाव, गोड अमृत तुल्य चहा, अमृतासारखं चहा पण आहे. पण हरिनाम कसं आहे, अमृतावनी. त्या अमृत गोड भेटल्यावर चहा पिणार कोणी नाही. असं त्यांनी विचारल्याप्रमाणे जर आपण साधना चांगली केली इच्छा होणारच नाही, त्यामुळे प्रश्न येतच नाही. जर हळूहळू प्रगती करायला पाहिजे बरं का. तुम्ही आज नाही तरी 100 जन्म जरी घेतला आणि नियम पालन नाही केलं तरी तुम्हाला वैकुंठ भगवंत प्राप्त होणार. पुनरपि जन्म पुनरपि मरण पुनरपि जननी जठरे श्रेण. चक्र चालू आहे, त्यामुळे काही थांबणार नाही. तुम्ही आज समजा या ठिकाणी भक्ती नाही केलं, नुकसान पण होणार नाही, परत जन्म घेणार, पण कुत्रा मांजर गाळून परत जन्म घेणार. त्यामुळे स्वतःच्या कल्याणासाठी हे करायचं, दुसऱ्यासाठी नाही. समजलं ना? ओके, हरे कृष्ण. तर आपण थांबू. डॉक्टर साहेबांचे काय म्हणणं आहे, काय अजून बऱ्याच गोष्टी आहेत. हां, हरे कृष्ण. खूप धन्यवाद मला या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी बोलवलात. आणि विशेष करून डॉक्टर साहेब खूप जवळचे मित्र आहेत आमचे, लय जुने ओळख आहे डॉक्टर साहेबांचं. थोडं जास्त गुणगान केलं आमचं, एवढं नाही गुणगान करणे योग्य. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर प्रभूजींनी अत्यंत सुंदर साध्या सोप्या आणि सोलापुरी भाषेमध्ये आपल्या कानासाठी एक वेगळीच भाषा आहे, परंतु फार गोड भाषा, असं सुंदर आपल्याला सर्वांना मार्गदर्शन केलं. वेगवेगळ्या कथाच्या माध्यमातून मार्गदर्शन केलं. धुलीचंही महत्व सांगितलं. ज्या मातीमध्ये
संतांचे चरण लागलेले, अशी चरणरज धुली जिथं जिथं पवित्र झालेली ही सातारा भूमी आहे. असं सुंदर आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलं. आपल्या सर्वांचं असं भाग्य आहे की प्रभूजी थेट रामेश्वरहून इथं आलेले आहेत. म्हणजे रामेश्वर या धामाची चरण धुली घेऊन ते कुठं डायरेक्ट आले, तिथं आले मालगाव सेंट्रल मध्ये. तर ते एक परम भाग्य आहे. तर आपण प्रभूजींचं आभार मानूया. आपल्या वैष्णव पद्धतीने 3 वेळा जोरात हरी बोल म्हणूया. हरी बोल, हरी बोल, हरी बोल. भगवंतांचा प्राकट्य दिवस आहे, आविर्भाव दिवस आहे. आणि इथे येणारा प्रत्येक व्यक्ती भगवंतांचा कोण आहे, दास आहे आणि पाहुणा आहे. आपण सर्व भगवंतांच्या प्राकट्य दिवसासाठी आलेले, त्यामुळे प्रत्येक व्यक्ती इथं विशेष आहे, प्रत्येक व्यक्तीचं महत्व आहे. परंतु तरी या आपल्या या कार्यक्रमामध्ये काही विशेष भक्त पण आलेले आहेत. जसे आपले सातारा मंदिर जे इस्कॉन सेंटर आहे, तेथील अध्यक्ष आहे श्रीमान वैष्णव प्रभू, त्यांचंही आपण आता इथं स्वागत करणार आहोत. पुष्प गुच्छ 3 वेळा जोरात हरी बोल म्हणून हरी बोल, हरी बोल. तरी सातारचे आहेत आणि आपल्या सातारमध्ये निगडीमध्ये जाऊ देवीच्या गावा हे मासिकचे जे संपूर्ण महाराष्ट्रभर प्रचार करत आहेत. कोरेगाव तालुक्यातील श्रीमान जळभरत प्रभू इथं आलेले आहेत. त्यांनी सुंदर असा अभिषेकसाठी आपल्याला हे केलं, त्यांचाही सत्कार आपण इथं घेत आहोत. तर तुम्ही पहा, प्रभूंनी सांगितलं की किंचिन किंचिन महाराष्ट्रामध्ये भक्ती थांबत 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 गेली आणि वृंदावन मध्ये जाऊन ती तरुणी झाली. गुजरातमध्ये म्हातारी झाली, परंतु वृंदावन मध्ये तरुणी झाली. तर या महाराष्ट्रातूनच अनेक ठिकाणी असे भक्त जात आहेत. तसेच या साताराच्या भूमीतील आमचे श्रीराम ब्रजविलास प्रभू जे रांचीमध्ये प्रचार करत आहेत सध्या बिहारमध्ये, त्यांनी 500 गावं जोडलेली आहेत. त्यांची जेव्हा जन्माष्टमी घेतात ना, तेव्हा 1 लाखहून अधिक भक्त तिथे येतात. एवढा सुंदर ते प्रचार करत आहेत. तर त्यांचाही जोरदार हरी बोल करून आपण आभार मानूया. हरी बोल, हरी बोल, हरी बोल. त्याचबरोबर आमचे उजबणान आहेत, विजय कीर्तन प्रभू आहेत, आनंद प्रभू आहेत. नावं घ्यावी तेवढी कमी. तर एवढे सर्वजण भक्त आहेत आणि सर्वजण महत्वपूर्ण आहे. सर्वांचं स्वागत घेणं, सर्वांचं आपण हे करणं आपल्याला इथं शक्य नाही, पण एक शब्दाद्वारे सर्वांचं आपण काय करू शकतो, स्वागत करू शकतो. सर्वांचंच 1 वेळा हरे कृष्ण महामंत्र म्हणून हरे कृष्णा, हरे कृष्णा, कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम, राम राम हरे हरे. तर इथं गेल्या 1.5-2 वर्षापासून असा कार्यक्रम चालू आहे. महिन्यातला प्रत्येक पहिला शनिवार आणि 3रा शनिवार इथं असा कार्यक्रम होत असतो. संध्याकाळी 5 ते 9 वाजेपर्यंत कार्यक्रमाची वेळ आहे. जसा आज आपण सर्वजण बहुसंख्येने इथं उपस्थित आहात, तसंच येणाऱ्या प्रत्येक महिन्यामध्ये 2 वेळा जो कार्यक्रम होतो त्यासाठी पण आपण इथं येत राहा. अशाच प्रकारचे सुंदर प्रवचन, मार्गदर्शन आणि महाप्रसाद आपल्याला इथं मिळत राहील. त्याचबरोबर भक्तीमध्ये प्रगती कशी करायची याचंही मार्गदर्शन आपल्याला मिळत राहणार आहे. आणि आजचा जो महाप्रसाद आहे, जे अन्नदाते आहेत त्यांनाही मी विनंती करेन, त्यांचाही आपण इथं सत्कार घेणार आहोत. तर प्रसाद सेवेसाठी प्रथम श्रीमान रामचंद्र विठबाई गोविंद सिंगटे प्रभूजी, त्यानंतर श्रीमान जयकुमार पार्वती किशन चौरट प्रभूजी आणि श्रीमान अंकुश अनुसया श्रीरंग कदम प्रभूजी, या सर्वांना मी विनंती करेन की समोर यावे. त्यांचा आपण इथं आभार मानणार आहोत. या समोर या. चालेल.